पुढे बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। धुळे शहरासह जिल्ह्यात देखील 1100 कृषी केंद्र बंद। राज्यातील 85,000 सेवा केंद्रांचा आजपासून बेमुदत संप। मामदार संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी बंदची हाक। भंडाऱ्यामध्ये कृषी केंद्र विक्रेत्यांचा बेमुदत बंद। परिणामी शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीत अडचणी। शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी देखील मागणी। खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे। राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, त्यामुळे खतांची टंचाई। दर भडकले तर साठेबाजी करून ठेवलेले गोडाऊन आम्ही लुटायला मागे पुढे बघणार नाही। माजी खासदार राजू शेट्टी यांचा हा इशारा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक। राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्यापही रखडलेली। 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार। ई-केवायसी साठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ। 1 मे पासून राज्यात आपली बस आपली सेवा हा उपक्रम सुरू होणार। राज्यभरातील मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या बसमध्ये कायमस्वरूपी अभियान राबवलं जाईल। बसची नियमित स्वच्छता, वेळेचे काटेकोर पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावरती विशेष भर असेल। नीट परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी बातमी आहे, कारण विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार आहे। जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। एनटीएने या संदर्भातली माहिती दिली आहे। महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये परराज्यातील गाड्यांना प्राधान्य। राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील महाराष्ट्र रेल्वे परिषदेत संताप। राज्य शिक्षण मंडळानं 12वीचा निकाल लवकर लागण्याचे दिले संकेत। शिक्षण मंडळानं डिजिलॉकरवरती कमिंग सून असा आशय दिला। कधीही 12वीच्या निकालाची घोषणा होऊ शकते। यंदा कोणता विभाग बाजी मारणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। तर तिकडे राज्यामध्ये अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात 8% घट झालेली आहे। राज्यामध्ये रस्ता सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे 2024च्या पहिल्या तिमाहीमध्ये रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे। उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाणीचं संकट ओढवलं। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली। गेल्या 8 दिवसांमध्ये 4% कमी पाणीसाठा, तर जिल्ह्यामध्ये आता 34% पाणीसाठा शिल्लक। पाणी टंचाई निर्माण होण्याची देखील भीती। यवतमाळच्या आणि तालुक्यातील कारेगावात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरण्याची महिलांवर ओढावली वेळ। यवतमाळच्या कारेगाव पारधी या गावात आता पाणी टंचाईवरती जिल्हा प्रशासनानं खुलासा दिला। हे गाव वनजमिनीवरती अतिक्रमित आहे, तर वनहक्क कायदा पट्ट्याचा विषय आहे। जिल्हा समितीकडे प्रलंबित आहे। गावाला नियमित 2 वेळा टँकरने पाणी पुरवठा केला जातो अशी माहिती। नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 सेल्सिअसवर। पाणी पातळीमध्ये घट। नांदेड जिल्ह्याची साठवणूक क्षमता एप्रिलमध्येच आता 54% पोहोचली। जवळपास 80 लघु प्रकल्पांनी तळ गाठला। जळगावच्या 40 गावमध्ये धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावरती जलसाठा शून्यावर। अनेक प्रकल्पांमध्ये फक्त मृतसाठा शिल्लक। कोतगाव धरणामध्ये समाधानकारक पाणी। पिंपरी चिंचवडच्या मावळच्या पवना धरणामध्ये 42% पाणीसाठा शिल्लक। धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं पाणी पातळीमध्ये घट। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांमध्ये भूजल पातळी घसरली। पाणी टंचाईची शक्यता। शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक 1.11 मीटर भूजल पातळीमध्ये घट। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। साताऱ्यामध्ये नेर तलावातून झेळे कटापूर योजनेचं येरळा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी। ठाकरेंच्या सेनेकडून रास्ता रोको। पुसेगाव चौकामध्ये वाहनांचा लांब लागला। रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा आज बंद। शीळ जॅकवेलमधील वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। मंगळवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार अशी शक्यता। संपूर्ण राज्याला उन्हाचा जो तडाखा बसतोय या संदर्भातल्या काही बातम्या। गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44.5 अंशांवर पोहोचलं। जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला फटका। वाढत्या तापमानामुळे मका पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज। रायगड जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली। जिल्ह्यात तापमान 36 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं। हवामान विभागाकडून रायगडमध्ये येलो अलर्ट। गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून 42 अंश इतक्या तापमानाची नोंद। दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिक घराबाहेर पडू नये असं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। तापमानाचा पारा 44 अंशांच्याही वर गेला। प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत। जालन्यामध्ये 41.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्त्यांवरती शुकशुकाट।
धुळ्यात तापमानाचा पारा तब्बल 45.1 अंशावरती पोहोचला. मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं. शहरातील रस्ते निर्मनुष्य. नंदुरबारमध्ये तापमान 43 अंशांवर उकाड्यानं नागरिक हैराण झाले. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. लातूरमध्ये उष्माघातानं एका शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करत असताना 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. लक्ष्मण भंडारे असा मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचं नाव. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानातील वाढ कायम. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद.